आज माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार सर्व शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आणि या सर्व बैठकीमध्ये आपण माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला। त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेत जे यश प्राप्त झालेलं आहे। दुसरा ठराव आम्ही माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी अमय घोले यांची सर्व संमतीने आपण नियुक्ती त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेचा आज या सर्व गटनेतापदाची प्रोसिजर झाल्यानंतर थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या सोबत आम्ही कोकण आयुक्तांकडे जाऊन जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती प्रोसेस आज आम्ही कंप्लीट करणार आहोत आणि ज्या काही कायदेशीर बाबींच्या पूर्तता आहेत त्या पूर्तता आजच्या दिवसात आम्ही पूर्ण करणार आहोत। राहुलजी, आपल्या नोंदणीसोबतच अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक हे सुद्धा गटनोंदणी आजच करणार आहेत का? साटम यांनी तसं सांगितलेलं आहे की शिवसेनेसोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक हे गटनोंदणी करतात। नाही, आता सध्या तरी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आपण जात आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य माझ्या माहितीप्रमाणे त्यांची वेळ 3 वाजता आहे। त्यांना 3 वाजताचा स्लॉट दिलेला आहे आणि त्याच्यानंतरच सर्व गोष्टी ठरवल्या जातील। नाही, त्यांचा सोबतच असणार का? महायुती असल्या कारणामुळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी ही महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही तिघेजण एकत्र राहणार। आपल्याला सर्व माहिती आहे की महानगरपालिकेचं जे संख्याबळ आहे त्या संख्याबळाचा जे गणित आहे ते गणिताचा बेनिफिट महायुतीला मिळावं त्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय घेत आहोत। दुपारीच या संदर्भातले निर्णय होतील। सध्या तरी तिन्ही पक्ष जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहेत, कारण कोकण आयुक्ताकडे जे नगरसेवकांची नोंदणी आहे ती नोंदणी होत असते, त्याच्यानंतर जे गट किंवा आघाडी आहे त्याची जी प्रोसिजर आहे ती नंतरची प्रोसिजर असते। ती प्रोसिजर माझ्या माहितीप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत होईल किंवा उद्या होईल। त्यामुळे दुपारी या संदर्भातली बैठक आहे आणि दुपारी या संदर्भातली आपल्या सर्वांना माहिती मिळेल। आता आम्ही सर्व नगरसेवक जे इंडिव्हिज्युअल नगरसेवक त्यांची नोंदणी आहे ती नोंदणी भारतीय जनता पार्टीची नोंदणी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची नोंदणी ही आता कोकण आयुक्तांकडे होईल। आज गटनेता शिवसेनेचा जो आहे तो आणि भारतीय जनता पार्टीचा गटनेता आणि 3 वाजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही गटनेता आहे या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आम्ही त्या संदर्भातला घोषित करू। बरोबर आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे संख्याबळ आहे त्या संख्याबळाचा बेनिफिट सगळ्या वैधानिक समित्या आणि विशेष समित्यांमध्ये मिळावा, नामनिर्देशित सदस्यांमध्ये पण मिळावा, त्याकरता आम्ही हे सगळं जो काही निर्णय आहे तो निर्णय घेत आहेत। त्यामुळे दुपारी या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती मिळेल। सध्या तरी भारतीय जनता पार्टीचे सदस्य नगरसेवक आणि शिवसेनेचे नगरसेवक हे नोंदणी करता आता आम्ही सोबत जात आहोत। 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची नोंदणी झाल्यानंतर गट कसा स्थापन करावा त्या संदर्भातला निर्णय होईल, कारण नोंदणी झाल्यानंतर गट स्थापन करण्याची जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर करता अजूनही खूप वेळ आहे। त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय संख्याबळाचा बेनिफिट कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आम्ही घेणार आहोत। कोण? नाही, स्वागत आहे। महायुतीला पाठिंबा दिला तर स्वागत आहे। कल्याणला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर त्यांचं आम्ही मुंबईत पण आम्ही स्वागत करू आणि त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू। उपमहापौरपदासाठी शिवसेनेचा उमेदवार कोण असेल? नाही, अजून कुठल्याही पदाच्या बाबतीतली घोषणा झालेली नाही। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री हे दोघे या संदर्भातली घोषणा करतील। त्यामुळे पदांच्या बाबतीतला निर्णयाची घोषणा अजूनपर्यंत झाली नाहीये। ज्यावेळी ती अधिकृत घोषणा होईल त्यावेळीच त्या उमेदवाराच्या बाबतीत पण घोषणा होईल, पण पदांच्या बाबतीत जो निर्णय अंतिम झालेला आहे त्याची अधिकृतरित्या अजूनपर्यंत कोणी घोषणा केलेली नाही। त्यामुळे कुठलं पद कोणाला द्यायचं आणि कुठला उमेदवार असेल हा निर्णय होऊ शकत नाही। हा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री हे दोघे घेतील। तो त्या दोघांचा अधिकार आहे आणि दोघे त्या संदर्भातली माहिती देतील। सुरुवातीची काही वर्ष महापौर पद मिळावं शिवसेनेला अशी भावना कार्यकर्त्यांची आहे, अनेक पदाधिकाऱ्यांची आहे। त्या दृष्टीने काही हालचाली सुरू आहेत का चर्चा?
नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की हा विषयासंदर्भातला अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे आणि त्या दोघांनी बसून हा निर्णय घेतील असं आम्हाला सूचित केलेलं आहे. त्यामुळे ते दोघेही लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घेऊन त्याची घोषणा करतील, कारण महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख अजूनपर्यंत घोषित नाही झाली आहे. ज्यावेळी तारीख घोषित होईल त्यावेळी या संदर्भातली सविस्तर माहिती ही प्रसारमाध्यमांना दिली जाईल. एक थोडी क्लॅरिटी नाही, कुठला फॉर्म्युला ठरवायचा हा संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचा आहे. त्यामुळे त्या संदर्भातली सविस्तर माहिती हे दोघेही देतील. हा अधिकार आमचा नसल्या कारणामुळे आम्ही या संदर्भातली माहिती देऊ शकत नाही. ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवली होती, परंतु एकत्र गट मात्र त्यांनी स्थापन केलेला नव्हता. त्याचा कुठेतरी फायदा तुम्हाला होऊ शकतो का? मनसेनं तुमच्यासोबत यावं यासाठी काही प्रस्ताव सादर करा. नाही, कल्याण डोंबिवलीला आपण बघाल तर विकासाच्या मुद्द्यावर मनसेने त्या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांना पण त्यांच्या प्रभागातला विकास हवा आहे. आज UD डिपार्टमेंट असेल, हाऊसिंग डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागातील मतदारांना पण फायदा मिळावा ही पण त्या मनसेच्या नगरसेवकांची इच्छा आहे. मनसेच्या नगरसेवकांनी लोकांना जे कमिटमेंट केलेलं आहे ते कमिटमेंट पूर्ण करण्याकरता त्यांना महायुतीचा पाठिंबा घेणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणून त्यांनी कल्याण डोंबिवलीला तो घेतलेला आहे. तीच परिस्थिती मुंबईत आहे. मुंबईत पण त्यांना त्यांच्या मतदारांचं कमिटमेंट पूर्ण करायचं असेल तर त्यांना महायुतीबरोबर आलं तर योग्य ठरेल, म्हणून आम्ही ते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू. सर, एक क्लॅरिटी हवी आहे की आत्ता गटनोंदणी करताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक तुमच्यासोबत गटनोंदणी करणार आहेत की नाही, की ती गट स्थापनेची प्रक्रिया संख्याबळाचा विचार जो तुम्ही सांगता ते नंतर केली जाणार आहे? आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांना 12:30चा वेळ दिलेला आहे आणि 12:30 वाजता आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी सदस्य नोंदणी करता जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे 3 का 3:30 वाजता त्यांना नोंदणी करता वेळ दिलेला आहे. 3-3:30 वाजता त्यांची नोंदणी झाल्यानंतर एक बैठक घेऊन त्या संदर्भातला तो निर्णय घोषित करण्यात येईल. त्याच्यानंतर दोघांचं मिळून एकत्रित गट स्थापन होऊ शकतो असं तुमचं? त्या बैठकीनंतर निर्णय होईल. त्यांची नोंदणी तरी पहिला होऊन द्या. नोंदणी झाल्यानंतर आपण त्या संदर्भातला निर्णय घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.